काल झालेल्या चेंबूर मध्ये बस अपघाताच्या मध्ये एक मुलाचा मृत्यू होणं म्हणजे या सरकारचं पितळ उघड होण्यासारखी गोष्ट झाली. ही किती लोकांचा जीव घेणार? लोकांच्या घामाचा पैसा टॅक्स रूपाने घेऊन त्या पैशाची उधळपट्टी महानगरपालिका मुंबई आणि राज्य सरकार मुंबईच्या विकासाच्या नावाने लुटतात. एका पहिल्या पावसात, हलक्या पावसात मुंबई पाण्याखाली येणं, मुंबईची वाहतूक ठप्प होणं आणि काल एका निर्दोष मुलाचं बसवर झाड पडल्यानंतर झालेला मृत्यू, हे त्याची सगळी जबाबदारी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारची आहे. खरं तर यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत. मग महानगरपालिकेचे अधिकारी असतील, तिथले पदाधिकारी असतील, राज्य सरकार असेल, यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे. नाहीतर सुमोटो माननीय न्यायालयाने या घटनेकडे लक्ष घातलं पाहिजे आणि हे जे आरोपी आहेत सत्तेमध्ये बसलेले, या आरोपीवर कारवाई झाली पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं मुंबईसह महाराष्ट्राला न्याय मिळेल असं आम्हाला वाटतं. विधानसभेमध्ये ही भूमिका मांडायला आम्ही जातो. अध्यक्ष सरकारची बाजू घेताना पाहिली जात, लोकांच्या जीवितीचं काही घेणं देणं नाही, अशी परिस्थिती आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. आणि म्हणून या सरकारचं आम्ही निषेध करतोय. आपल्याला लक्षात असेल की पीक विम्याच्या नावानं जनतेच्या पैशाची लूट मोदी साहेबांच्या मित्रांनी कंपन्या तयार केल्या, त्या मित्रांना फायदा मिळवण्यासाठी केलेली जात, जे त्या ठिकाणी जाचकटी टाकले गेलेले आहेत की शेतकऱ्यांना पीक विमा मिळूच नये. मग कोरडा दुष्काळ असो, ओला दुष्काळ असो, अवकाळी पावसामुळे असो, गार पडल्याने असो, ती मदत मिळाली नाही पाहिजे. त्याच्यासाठी अशा जाचकटी टाकल्या गेल्या आणि त्या जाचकटीमुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून हे जे मोठे उद्योजक आहेत ज्यांनी पीक विमा कंपन्या काढल्यात, त्यांचे दलाल हे जे सत्तेमध्ये बसलेले आहेत, या दलालांच्या मुळे आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अवदशा झालेली आहे. आणि म्हणून ही अवदशा दूर करायची असेल तर राज्य सरकारला पायउतार करणं, केंद्रातल्या सरकारला पायउतार केलं तरच माझ्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल, अशी परिस्थिती आज आहे.